सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बुबुल वाजल्यानंतर सोलापुरातील भाजप पक्षाकडून जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जे आहे ते घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे 1000हून अधिक इच्छुक उमेदवारांनी जे आहे ते अर्ज दाखल केले होते आणि त्या उमेदवाराच्या मुलाखती आज भाजपच्या कोर कमिटीकडून जे आहे ते घेण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। 102 नगरसेवक पदासाठी जे आहे ते निवडणूक होणार आहे आणि यासाठी 1000 उमेदवारांचे इच्छुक उमेदवारांचे अर्ज जे आहेत ते भाजपाकडे आलेले आहेत आणि या मुलाखती घेण्याचं काम भाजपकडून या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी कोर कमिटीच्या माध्यमातून विचारले जे आहे ते जात आहेत। कशा पद्धतीचं काम जे आहे ते आपल्या प्रभागात केलेलं आहे, काय विजन असणार अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उमेदवाराला विचारण्यात येत आहेत। याच बरोबर अधिक माहितीसाठी आपल्यासोबत भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आपल्यासोबत बातचीत करत आहेत। ताई, आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात, काय सांगा? भारतीय जनता पार्टीकडे एकूण 1200 लोकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा ओढा हा भारतीय जनता पार्टीच्या एकंदर केंद्रात असलेल्या आणि राज्यात असलेल्या आणि शहरात असलेल्या कामांवरती आणि विकासावरती त्यांचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्येच आपण हे सगळं घडू शकतो असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याकडे 1200 लोकांनी तिकिटाची मागणी केलेली आहे आणि त्यानुसार कार्यकर्त्यांचा सन्मान राखायला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि मग उमेदवारीचं नक्की केलं पाहिजे अशी भारतीय जनता पार्टीची धारणा आहे। म्हणून आजपासून ते 15, 16 आणि 17 असे 3 दिवस आपण मुलाखती घेत आहोत। 1 ते 5 आणि 5 ते 6 ते 10 अशा आज मुलाखती पूर्ण होतील। उद्याला 10, 11 ते 20 पर्यंत उद्या सकाळी आणि दुपारच्या सत्रामध्ये मुलाखती पूर्ण होतील आणि परवाच्या दिवशी 21 ते 26 असा एकंदर सिनारिओ ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे त्या मुलाखती पूर्ण होतील। आणि शहरामध्ये काल आपण पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांची मुलाखत घेतल्याप्रमाणे शहरातले पालकमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून माननीय पालकमंत्री आणि इथले शहरातले 3 आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांच्या तिघही आमदारांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका महायुती म्हणून आम्ही पार पाडायचं ठरवलेलं आहे। ताई, ज्याच्या इच्छुक उमेदवाराच्या आपण मुलाखती घेत आहेत, काय नेमके त्याच्याकडून मुद्दे त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत, काय सांगा? सर्वात प्रथम तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असला पाहिजे, हा प्रथम क्रायटेरिया आहे। त्यानंतर विभागामध्ये फिरत असताना त्यांनी काय सामाजिक काम केलेलं आहे, काय राजकीय त्याचं वर्चस्व आहे, इलेक्टिव्ह मेरिट कशा प्रकारचं आहे, जनमानसामध्ये तो परिचित आहे किंवा नाही, किंवा त्या महिला त्या परिचित आहेत किंवा नाहीत, त्यांना लोक ओळखतात का आणि त्यांना कशा प्रकारे विकास कामं करायची आहेत, त्यांना वार्डाच्या समस्या माहिती आहेत का, त्याच्यामध्ये नेमकं तरुणांसाठी, महिलांच्यासाठी आणि वार्डातल्या नागरिकांसाठी त्या काय करू इच्छितात किंवा काय करू इच्छितो अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व सगळं बघितलं जाईल आणि मगच त्यांना उमेदवारी दिली जाईल। एकत्रित पाहिलं गेलं तर मतदारसंघाची माहिती असलेला, त्याचबरोबर त्याचं विजन मतदारसंघात काम केलेलं असलेल्या उमेदवाराला उमेदवार या ठिकाणी देण्यात येणार आहे। मात्र 1000हून अधिक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दिले असले तरी 102 उमेदवारच फक्त या ठिकाणी फायनल करण्यात येईल अशी देखील माहिती भाजपच्या कोर कमिटीकडून जे ते देण्यात आलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।